नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत तिळगुळाची पोळी। संक्रांतीसाठी आज आपण तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। खूप सोप्या पद्धतीने आज आपण तिळगुळाची पोळी बनवणार आहोत आणि ही पोळी 7 ते 8 दिवस एकदम छान टिकते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या मी कणिक घेतलेली आहे आणि 2 चमचे त्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। पीठ मळून घेणार आहोत। आता हे मोहन पूर्ण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे अगोदर चमच्याने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि नंतर हातानेच चांगलं मळून घ्यायचं आहे। आता पाणी घालून हळूहळू पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण, सैलसर असा गोळा आपल्याला बनवायचा आहे पिठाचा। कणिक ज्या पद्धतीने मळतो तसंच मळायचं आहे, फक्त कणकेपेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे म्हणजे परत आपल्याला मऊ करता येईल। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण झाकून ठेवणार आहोत। आता सारण बनवून घेऊ आतील। त्यासाठी तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ चांगले कमी गॅसवर खरपूस भाजायचे आहेत। तीळ चांगले तडतडू द्यायचे आहेत आणि मगच उतरून घ्यायचे आहेत। तीळ चांगले भाजले की पोळी एकदम खमंग होते। गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे। दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे। डाळीचं पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे। खमंग वास येईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यातील कच्चेपणा एकदम निघून गेला पाहिजे। ते आपल्याला चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। चांगलं खमंग लाल झालं की मग आपण यामध्ये गूळ घालणार आहोत। 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे। पीठ आपलं चांगलं खमंग भाजलेलं आहे। आता यामध्ये गूळ घालूया। गूळ घातल्याच्या नंतर 2 चमचे आपल्याला पाणी पण घालायचं आहे आणि गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे। जास्त कडक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। कडक होऊ द्यायचं नाही, नाहीतर पोळी आपली येणार नाही। सारण आपलं कडक झालं तर जायफळ किसून घालायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेले आहे। जास्त बारीक पण करायचे नाहीत आणि जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत। तीळ दिसतील असे एकदम ठेवायचे आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू ठेवू नका, नाहीतर हे मिश्रण कडक होईल आणि पोळी बनवता येणार नाही। गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। पोळीचं सारण आपलं झालेलं आहे। आता गॅसवर तवा गरम करायला ठेवूया। सारण पण आपलं थंड झालेलं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम सुट्ट छान मस्त झालेलं आहे सारण। जास्त चिकट पण करायचं नाही आणि जास्त कोरडं पण नकोय।
पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे. आता आपल्याला पोळी लाटायला घ्यायची आहे. एक छोटासा उंडा घेऊया. पिठात बुडवून घ्यायचं आहे आणि पुरणाची पोळी ज्या पद्धतीने करतो, पुरण जसं पोळीमध्ये भरतो, अगदी त्याच पद्धतीने हे पण सारण आपल्याला पोळीमध्ये भरून घ्यायचं आहे. अजून सारण घालूया. भरपूर सारण घालायचं आहे, म्हणजे कडापर्यंत आपल्या पोळीला सारण पोहोचेल. आता वरचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता पोळी लाटायला घ्यायची आहे. अशा पद्धतीने थोडीशी दाबायची, म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जाईल. पिठात बुडवूया आणि लाटून घेऊया. दोन्ही साईडने आपल्याला छान पोळी अशी लाटून घ्यायची आहे. तव्यावर पोळी टाकणार आहोत. तवा चांगला गरम झालेला आहे. तोपर्यंत आपण दुसरी पोळी पण लाटून घेऊया. दुसरी पण पोळी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. हळूहळू दोन्ही साईडनी कडा पण आपल्याला छान लाटायचे आहे. पोळी आपण टाकलेली आहे तव्यावर. पोळी चांगली आपल्याला भाजून द्यायची आहे आणि मगच आपल्याला उलटायची आहे. एकदम छान आणि कुरकुरीत अशी तिळगुळाची पोळी होते. अशा पद्धतीने जर तुम्ही सारण केलं तर एकदम छान सारण होतं आणि पोळी एकदम छान होते. तुपासोबत किंवा दुधासोबत किंवा खिरीसोबत तुम्ही ही पोळी खाऊ शकता. पोळीला मस्त वरून तूप लावायचं आणि पोळी खायची गरम गरम. एकदम मस्त लागते. नक्की करून बघा संक्रांतीसाठी तिळगुळाची पोळी. दोन्ही साईडनी मस्त तूप लावलेलं आहे मी. छान अशी तिळगुळाची पोळी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी कुरकुरीत तिळगुळाची पोळी आपली झालेली आहे. संक्रांतीसाठी नक्की बनवून बघा. तुपासोबत खाऊ शकता. गरम गरम मस्त लागते. एकदम कुरकुरीत होते. आतल्या साईडनी पण खूप छान अशी पोळी आपली तयार झालेली आहे. कडेपर्यंत सारण आपलं गेलेलं आहे. मस्त अशी तिळगुळाची पोळी कुरकुरीत झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.